नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. भारतीय संविधान घरोघरी पोहोचवायचं असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवणं महत्त्वाचं असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केले. या जयंतीला महत्त्व असं आहे सावित्रीबाईंच्या की ज्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्याचं स्मारक मार्गी लागलं आहे. पण ती फार साधी घटना आहे. माझ्या दृष्टीने आज त्यांचं महत्त्व असं यासाठी आहे, भारतीय संविधान जर घरोघर पोचवायचं असेल तर सावित्रीबाईंच्या आणि फुल्यांच्या सत्यशोधक विचाराशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्वातंत्र्य असू द्या, समता असू द्या, बंधुता असू द्या, धर्मभाव, सगळं धर्मभेद भारत नको, हे फुल्यांनी निक्षून सांगितलेलं आहे आणि भारताचं स्वप्न रंगवलेलं आहे. ते आपल्याला साकार करायचं आहे. आजच्या निमित्ताने एवढंच मी सांगेन की आज तुम्ही सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिन साजरा करतात. तुम्हाला धन्यवाद. शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्थांना पालिकेच्या वतीने जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्यात. त्या नोटिशीच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले वाड्यासमोरील रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवत आंदोलन केलंय. पुणे महानगरपालिकेने अतिरेक चालवलेला आहे कर आकारणीच्या संदर्भात. त्या खात्याने विशेषतः करून त्यांनी मोठमोठ्या उद्योजक, उद्योगपतींना नोटिसा देऊ द्या, कार्यालयाला देऊ द्या, जिथं कमर्शियल वापर होतो अशांना देऊ द्या, हरकत नाही. जप्तीच्या नोटिसा महानगरपालिकेने पहिल्यांदा, माझ्या माहितीप्रमाणे, मी 2 वेळा नगरसेवक होतो, एकदा चेअरमन होतो PMTचा आणि युवक काँग्रेस अध्यक्ष होतो. या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महानगरपालिकेची ही पहिली वेळ आहे की महानगरपालिकेने शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था यांना जप्तीच्या नोटिसा दिल्या. काही शाळांना त्यांनी जाऊन तिथं सील केलेलं आहे, त्यांचे कार्यालय म्हणजे ऑफिस सील केलेलं आहे. मला हे म्हणायचं आहे की अरे तुम्ही ॲसेसमेंट करताना सुद्धा भेदभाव करताय. मी अनेक शाळा दाखवतो की ज्यांच्या नवीन इमारतींची ॲसेसमेंट झालेली नाही, ज्यांच्या ग्राउंडची ॲसेसमेंट झालेली नाही, अनेक मोठमोठे गृहप्रकल्प आहेत त्याच्या ॲसेसमेंट झालेल्या नाही आहेत. आणि ज्या शाळा, सगळ्याच शाळा कमर्शियल नाही आहेत. म्हणजे मुद्दाम काही लोकांचा गैरसमज होतो की सगळ्या शाळा डोनेशन घेतात. नाही, ज्या शाळा सेवाभावी पद्धतीने काम करतायत, शिक्षणाचं काम करतायत, प्रसार करतायत, त्या शाळांना तुम्ही देत आहे. आता साधं उदाहरण आहे, एखादी मोठी इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या शेजारी मी शाळा काढली. माझ्या शाळेत कोण येणार शिकायला? आपण कॉलेजच्या 11वीच्या ॲडमिशन बघतो, सगळी मुलं काय म्हणतात, मुलं मुली, आम्हाला BMCCला घ्यायचं आहे, आम्हाला फर्ग्युसनला घ्यायचं आहे, आम्हाला मॉडर्नला घ्यायचं आहे. शाळेत घ्यायला येतात का ॲडमिशन? कोणाची मागणी नसती फार. आमची महानगरपालिकेला ही विनंती आहे की या नोटिसा मागं घ्या. ज्या संस्था काम करत आहेत, ज्यांना तुम्ही नोटिसा दिल्यात, जे सील केलं आहे ते काढा आणि त्यांना हप्ते बांधून द्या. ते हप्ते बांधून द्या, ते भरतील पैसे, ही आमची मागणी. आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही महात्मा फुलेंनी जिथं शाळा सुरू केली त्या महात्मा फुलेंच्या पुण्यामध्ये असं होत असेल तर ते निषेधार्थ आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावरची ही प्रतिकात्मक शाळा भरवली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज आम्ही या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मंत्रिमंडळातले एक मंत्री छगनजी भुजबळ आणि रुपालीताई चाकणकर यांनी या ठिकाणी अभिवादन केलंय. ज्या वृत्तीनं, ज्या मनुवादी स्मृतीनं, ज्या मनुवादी विचारानं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला, ज्यांची नाहक बदनामी केली, ज्यांना प्रचंड त्रास दिला, अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन आज मंत्रिपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी, स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी
या ठिकाणी ही लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी येऊन या स्मृतीचं पाप सिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्यांना इथून पुढे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या. आणि आमचा विरोध छगन भुजबळांना आहे, आमचा विरोध रुपात्या चाकरकरांना आहे. संघटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष औद्योगिक सेलचा बंडू धमाल. आमची मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रिपद भोगतात त्यांना इथं विरोध करतात, अशा वृत्तीवर हे जाऊन लालसेपोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गद्दारी करतात. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी यायच्या अगोदर इतिहास वाचा, सत्यशोधक समाजाची चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या. पण सर मराठा आरक्षणाचा विषय नाही. आरक्षण हा विषय इथं सोडू नका. आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो. आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली, सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदनमध्ये एवढा मोठा घोटाळा करून येतात आणि अशाच पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात, हे निंदनीय आहे. याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही, हा वैचारिक विरोध आहे. हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये, हा वैचाराला धरून विरोध आहे. काय कारण नेमकं का तुम्हाला दुग्धाभिषेक करावा वाटतो? दुग्धाभिषेक जी भ्रष्ट व्यक्ती आहे, ज्याला समाजात या गोष्टीला ज्यांनी जेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत, ज्या सावित्रीबाईंना स्वतःचं घरदार घालवलं, ज्या ज्योतिरावांना स्वतःचं घरदार घालवलं, ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होतीये. माझा विचाराला विरोध आहे, भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही, माझा विचारांना विरोध आहे. भुजबळ म्हणतात मी आजही शाहू फुले आंबेडकर मानत असतील पण तो ह्याने तुम्ही राहिला नाहीत. तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःचं जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलाय, लाखोंचा घोटाळा. दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो. आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही. आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत. मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथं होते. मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही, आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे. जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांच्या विक्रमाची चर्चा होते तेव्हा साहजिकच सर्वांच्या ओठावर रोहित शर्माचं नाव येतं. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू आहे ज्याने सिक्सच्या बाबतीत रोहित शर्माला देखील मागे टाकले. तर सध्या ह्या खेळाडूची चर्चा सर्वत्र होते. तर हा खेळाडू नेमका कोण आहे पाहूयात. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, जो आता UAEच्या मोहम्मद वसीमने मोडला आहे. रोहित शर्माचा विक्रम मोडण्यासोबतच वसीमने एक खास विक्रमही केला आहे, जो आजपर्यंत कोणत्याच खेळाडूला जमला नाही. वसीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये मोहम्मद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 101 षटकार मारले होते, तर 80 षटकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2023मध्ये 80 षटकार रोहित शर्मा भारत. 2022मध्ये 74 षटकार सूर्यकुमार यादव भारत. 2019मध्ये 78 षटकार रोहित शर्मा भारत. 2018मध्ये 74 षटकार रोहित शर्मा भारत. तीर्थक्षेत्र आळंदीतून एक मोठी बातमी पुढे आली असून इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळल्याचं दिसून येते. इंद्रायणी नदीतून पाणी वाहतंय की साबणाचा फेस वाहतोय असा प्रश्न वारकरी आणि ग्रामस्थांना पडलाय. पिंपरी चिंचवड शहरातील काही कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडून वारकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत. या विरोधात मागील 7 वर्षांपासून वारकरी आणि ग्रामस्थांनी लढा उभारला असून त्यांच्या पदरी आजही निराशाच दिसतीये. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट ॲप टाटा पेमेंट्सला पेमेंट ॲग्रिगेटर परवाना मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे कंपनीला आता प्लॅटफॉर्ममुळे ई कॉमर्स व्यवहार करणं सुलभ जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेमेंट ॲग्रिगेटर लायसन्सद्वारे आता टाटा समूह त्यांच्या उपकंपन्यांमधील सर्व ई कॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकणार आहे, ज्यामुळे निधीचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होणार आहे. टाटा पे बरोबर बेंगळूर आधारित ओळख पडताळणी स्टार्टअप डिजिओनेही 1 जानेवारीपासून PA परवाना देखील मिळवण्यात यश मिळवलंय, ज्याला गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रोने देखील पाठिंबा दर्शवलाय. डिजिओ अनेक फिनटेक डिजिटल ओळख करून देण्यासाठी माध्यम असून पेमेंट सेवा प्रदान करण्यास सक्षम ठरणार आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घटनांचं विश्लेषण जे आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून करत असतो. चर्चेतला मुद्दा या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो. खरं तर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस OBC हा आरक्षण वाद जो आहे तो कुठेतरी वाढताना पाहायला मिळतोय. दिवसागणिक मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष जो आहे तो तीव्र होताना पाहायला मिळतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर मनोज जरांगे पाटलांनी अगोदर केलेलं 17 दिवसांचं उपोषण, त्यानंतर 9 दिवसांचं उपोषण जे केलं, त्या 9 दिवसाचं उपोषण सोडत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आता पुढचं आंदोलन आम्ही मुंबईत करू आणि मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करू असं म्हटलं होतं. त्यानंतर त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ असतील, विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते असणारे विधानसभेचे विजय वडेट्टीवार असतील, गोपीचंद पडळकर असतील, बबनराव तायवडे असतील किंवा महादेवराव जानकर असतील, तर या प्रमुख OBC नेत्यांनी जी आहे ती OBC आरक्षण बचाव महाएल्गार सभा घ्यायला सुरुवात केलं. या महाएल्गार सभेने सुरुवातीला जालन्यातल्या अंबडमध्ये, नंतर ठाण्यामध्ये, इंदापूरमध्ये, वर्ध्यामध्ये, हिंगोलीमध्ये जाहीर सभा देखील घेतल्या. आणि या सगळ्यानंतर आता महाएल्गारची सभा जी आहे ती 6 जानेवारीला पंढरपूरमध्ये होणार आहे. या सगळ्यानंतर काल सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर सोशली बैठक देखील घेतली, व्हर्च्युअली बैठक देखील घेतली. आणि या बैठकीतूनही कुठलाही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही आत्ताच्या क्षणापर्यंत, कारण मनोज जरांगे पाटील हे आपल्या 20 जानेवारीच्या अल्टिमेटमवर, 20 तारखेला मुंबईत येण्याच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. आणि या सगळ्यावरचा चर्चा जी आहे ती आपण आजच्या चर्चेतला मुद्दा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, कालची बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयापासून काहीसे मागे फिरतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात बोलल्या जात होत्या. कारण जर आपण पाहिलं तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन असतील, राज्याचे अन्न उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई असतील, तर हे प्रामुख्याने हेच सांगत होते की आम्ही जरांगे पाटलांना मुंबईमध्ये येण्याची वेळच येऊन देणार नाही. मात्र तरीही जरांगे पाटील आपल्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. संकेत, आपण बघितलं की ज्या प्रकारे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात आधी अंतराळी सराटीमध्ये आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर या आंदोलनाची जी तीव्रता आहे ही अधिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. संकेत, आणि ज्या प्रकारे मराठा आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार झाला होता किंवा लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर या आंदोलनाची दखल सर्वच राजकीय नेत्यांनी घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने असतील शरद पवार यांनी सर्वात आधी त्या आंदोलनाला भेट दिली. आंदोलनाला भेट देऊन त्यांनी मराठा आरक्षणाला सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी सर्वांनीच अंतराळी सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता. संकेत, त्यानंतर सरकारची कुठेतरी एक पंचायत झाली होती. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना विनंती केली होती की पहिल्यांदा ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी सरकारपुढं मुदत मागितली आणि त्यानंतर परत एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे आंदोलन केलं त्यावेळी ते आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण केल्यामुळे त्यांनी आंदोलन मागेच घेत नव्हते. त्यावेळी सरकारने एक शिष्टमंडळ पाठवलं. त्या शिष्टमंडळामध्ये 4 मंत्री आणि 2 निवृत्त न्यायमूर्ती होते. त्या निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या आणि त्या कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे 2 महिन्याचा अल्टिमेटम ठेवला होता आणि 2 महिन्यांची कालमर्यादा ठेवली. त्यानंतर
सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये प्रयत्न केले. सरकारने जी कुणबी नोंदी तपासण्यासाठी जे शिष्टमंडळ नेमलं होतं, एक समिती नेमली होती, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती. त्या संदीप शिंदे समितीने सर्वात आधी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या आधी तपासण्यात याव्यात, त्या अनुषंगाने सर्वात आधी मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू झालं. पण त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी केली की सरसकट महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासण्यात याव्यात आणि त्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली. सरकारने ती मागणीही मान्य केली. सर्वात आधीचा जो पहिला अहवाल आहे तो राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला. त्यानुसार मराठा समाजात ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं कामही सुरू झालं. त्यानंतर दुसरा अहवाल जो आहे तो दुसरा अहवालही राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि त्यानुसार काम सुरू होतं. पण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी 2 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता आणि 2 महिन्याचा अल्टिमेटम जो आहे तो 24 डिसेंबरला संपलेला आहे संकेत. त्यानंतर ज्या प्रकारे 24 डिसेंबरला अल्टिमेट संपत होता त्याच्या आधीच मनोज जरांगे पाटील यांनी 16 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की तात्काळ सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सरकारने सांगावा, अन्यथा 17 तारखेपासून सरकारशी आम्ही चर्चाच करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला. त्यानंतर कुठेतरी 17 तारखेला राज्य सरकारचे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन असतील किंवा उदय सामंत असतील, संदीपान भुमरे असतील आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन काय सरकारने जी कारवाई केली त्यांचा पूर्ण लेखाजोखा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे मांडला आणि त्यानंतर सांगितलं की आम्हाला निर्णय घेण्यासाठी काही वेळ लागतोय, त्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा. आणि ज्या प्रकारे सरकारने क्युरेटिव पिटिशन दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव पिटिशन दाखलसुद्धा करून घेतली, त्याच्यावरती सुनावणीसुद्धा झाली आणि सरकार आता पुढची जी क्युरेटिव पिटिशनवरती जी सुनावणी होणार आहे ती 24 तारखेला होणार आहे संकेत. आणि त्याच बाजूला मनोज जरांगे पाटील एका बाजूला प्रेशर ग्रुप तयार करतायत. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी काल बघितलं तर आपण लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स लाईव्हद्वारे डिजिटल माध्यमाद्वारे त्यांनी राज्यभरातल्या ज्या मराठा समाज बांधव आहेत, जे मराठा समन्वयक आहेत त्यांची बैठक घेऊन मुंबईमधल्या 20 तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे संकेत. आणि त्यामुळे कुठेतरी सरकार पुढे खूप मोठा पेच झालेला आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील सारखं सांगतात की आम्ही मुंबईमध्ये येऊन मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज परत एकदा सांगितलेलं आहे आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत आणि 10 तारखेला आमची जी आम्ही मुंबईमध्ये येण्यासाठीची जी आमची ठिकाणं आहेत, थांबण्याची जी ठिकाणं आहेत ते सुद्धा आम्ही जाहीर करणार आहोत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आल्याच्या नंतर मुंबईमध्ये खरंच हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार आता पावलं उचलताना दिसतंय. एकंदरीत राजरत्न जर आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर कुणबी नोंदींचाही मुद्दा चर्चेमध्ये आला आणि काल जेव्हा मनोज जरांगे पाटील राज्य सरकारबरोबर व्हर्च्युअली मीटिंग करत होते, दृकश्राव्य माध्यमातून त्या सरकारला सामोरे जात होते सरकारच्या बैठकीला, त्याचवेळी एक बातमी देखील अशी आली, एक माहिती अशी आली की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण द्या, सखे सोयरे हा शब्द ॲड करून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील करतायत. मात्र याच मनोज जरांगे पाटील यांच्या घरामध्ये एकही कुणबी नोंद आढळलेली नाहीये. हा संकेत, ज्या प्रकारे आपण काल पण बघत होतो की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात आधी मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासण्यात याव्यात अशी मागणी केली होती. कारण ती मागणी करण्यामागचा मुख्य उद्देश होता संकेत की मराठवाडा हा जो भाग आहे तो निजाम संस्थानाच्या अंडरमध्ये यायचा, निजाम संस्थानाच्या अंडरमध्ये यायचा आणि त्यामुळे कुठेतरी मराठवाड्यामधल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी आहेत त्या निजामकालीन दस्तावेजामध्ये कुणबी अशा करण्यात आलेल्या आहेत, अशा मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मागणी जी आहे ती राज्य सरकारने मान्य केली. त्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली. हा पूर्ण इतिहास आपल्या पुढेच आहे. पण ज्यांनी ही मागणी केलेली आहे मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासण्यात याव्यात आणि त्यानंतरच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदी तपासण्यात याव्यात ही जी मागणी केलेली होती, त्याच मनोज जरांगे पाटलांच्या घरामध्ये कोणत्याही कुणबी नोंदीच आढळलेल्या नाहीत, ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे संकेत. पण राजरत्न या निमित्तानं जर आपण पाहिलं म्हणजे कुणबी नोंदींचा विषय आहे, काल जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन देखील केलं की मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी कमी सापडलेल्या आहेत, तुम्ही संदीप शिंदे समितीला पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर पाठवावं आणि कुणबी नोंदी ज्या आहेत त्या शोधण्याचं काम करावं, लाखोच्या घरात कुणबी नोंदी सापडतील असं जरांगे पाटील म्हणतायत. हा एक मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सगळे सोयरे हा जो शब्द त्यांनी दिलेला आहे त्या शब्दावरून कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो असाच तिष्ठत राहील असं बोललं जात आहे. कारण मंत्री जे आहेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की सगळे सोयरे शब्द ॲड करून कायदाच त्याचा पारित होणार नाही. त्यामुळे आता जरांगे पाटलांची ही भूमिका राज्य सरकारला कुठेतरी अडचणीची ठरू पाहतीये. नक्कीच संकेत, ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी ते सांगत होते की आम्हाला मंत्री
धनंजय मुंडे यांनी शब्द दिलाय की सरसकट मराठ्यांना आरक्षण. सरसकट जरी नसेल तर त्यांनी सगळे सोयरे हा शब्द वापरलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील सगळे सोयरेमध्ये आईच्याकडचे पण नातेवाईक आले पाहिजे, ज्यांच्याकडून जर आई कुणबी असेल तर कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे मुलाला मिळालं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला मंत्री गिरीश महाजन म्हणतात की आईकडची जी नातेवाईक असतात ती रक्ताची नातेवाईक नसतात, त्यामुळे त्यांना त्या जातीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही, कारण त्या बाबतीमध्ये कायद्यात तसं सांगत नाही. त्यामुळे ही जी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार याच्यामुळे याच प्रकरणामुळे कुठेतरी तिढा निर्माण झालेला आहे संकेत, आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मुंबईमधलं 20 तारखेचं आंदोलन करतायत. एका बाजूला जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत, दुसऱ्या बाजूला धनगर समाजाने आरक्षणाची हाक दिलेली आहे की जर 26 जानेवारीपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबईत धडकू. ओबीसी मोर्चाने हाक दिलेली आहे की आम्ही देखील आझाद मैदानावर आंदोलन करू. आजच बबनराव तायवाडेंनी स्पष्ट आपली भूमिका केली की जर नियमाप्रमाणे कुणबी नोंदी मिळाल्या नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. एकंदरीत हा जो आरक्षणाचा वाद आहे तो आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षीयांसाठी कळीचा मुद्दा बनताना पाहायला मिळतोय. एकंदरीत सगळ्या या जो आरक्षणाचा वाद आहे अर्थातच सत्ताधाऱ्यांसमोर सर्व समाजाला आरक्षण देण्याचं आव्हान देखील आहे, कायदेशीर चौकटीत टिकणारं. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे, EWS मिळून 62% आरक्षण आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारकडे आहे. दुसऱ्या बाजूला जर 105वी आणि 107वी घटना दुरुस्ती जर आपण पाहिली तर त्या घटना दुरुस्तीमध्ये एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ राज्य सरकारच्या हातात आहे, आरक्षण देण्याची प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या हातात आहे. तर अशा वेळी सरकारची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ असं म्हटलं होतं. तर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ शकता, मात्र जर लोकसभेची आचारसंहिता लागली तर ठोस असा कुठलाच निर्णय घेता येणार नाहीये. एकंदरीत या सगळ्या अनुषंगाने राज्य सरकारची भूमिका निर्णायक आहे. कसं बघतोस या सगळ्याकडे? संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं की आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की आता ज्या प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला दिसतोय का, ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आणि आताही ते सारखी मागणी करतात की मराठा समाजाला आरक्षण मिळेल तर ओबीसी मधूनच मिळेल आणि 50% मिळेल अशी मनोज जरांगे पाटील सारखी मागणी करतात. तर त्यांच्या मागणीच्या विरोधात कुठंतरी ओबीसी संघटनासुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. ज्या प्रकारे ओबीसी समाजाच्या वतीने एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, मुंबई बीडमध्ये असेल किंवा अंबडमध्ये असेल किंवा इंदापूरमध्ये झालेल्या सभा असतील, यामध्ये ज्या प्रकारे छगन भुजबळ हे ओबीसी समाजांची बाजू मांडतायत आणि ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून छगन भुजबळ यांच्यावरती टीका करण्यात होती, अगदी त्याच प्रखरपणे छगन भुजबळ सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करताना दिसतंय संकेत. त्यामुळे कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण झालेला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ याला विरोध करताना दिसतात. जी कुणबी नोंदी तपासण्यासाठी जी संदीप शिंदे समिती नेमण्यात आली, त्या संदीप शिंदे समितीवर सुद्धा छगन भुजबळ मंत्री असताना सांगतात की ही संदीप शिंदे समिती जी आहे ती मराठा समिती आहे, ती काही ओबीसीसाठी काम करत नाही असं थेटपणे छगन भुजबळ त्यांच्यावरती आरोप करतात. त्यामुळे ज्या प्रकारे आता इंदापूरमध्ये एक सभा झाली होती, त्या सभेच्या नंतर गोपीचंद पडळकर हे दूध आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांच्यावरती सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती मराठा संकेत. त्यामुळे कुठे ते मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पेटल्याचं दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला एक बाब बघितली संकेत की आता नुकतीच लोकसभेच्या निवडणूक आहेत, त्यामुळे हा प्रश्न सोडवणं हे राज्य सरकारसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच विरोधी पक्षांसाठी गरजेचं आहे संकेत. कारण ज्या प्रकारे राज्यामध्ये मराठा आंदोलनाने जे रूप घेतलं होतं, कारण ज्या प्रकारे प्रत्येक नेत्यांना ही गावबंदी करण्यात आली होती, शहरबंदी करण्यात आली होती, त्यामुळे कुठंतरी प्रत्येक पक्षापुढं हे आंदोलनातून मार्ग काढणं, या आरक्षणावरती तोडगा काढणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे संकेत. ज्या बाजूला मराठा समाजाची टक्केवारी बघितली आपण, समाजाची ते 30% जवळपास जाते, अगदी त्याच बाजूला ओबीसी समाजाची टक्केवारी बघितली तर त्याच समप्रमाणात जाते. त्यामुळे कुठंतरी कोणत्याही समाजाला नाराज करून हे सत्ताधाऱ्यांनाही चालणार नाही आणि विरोधी पक्षांनाही चालणार नाही. आणि त्याच दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे राज्य सरकार म्हणते की आम्ही विशेष अधिवेशन बोलून यावरती तोडगा काढणार आहोत, पण ज्या प्रकारे तू आता सांगितलंस की सरकार विशेष अधिवेशन बोलू शकेल, पण त्यावरती राज्य मागासवर्ग आयोग जे आहे त्यावरती कोणाला मागास ठरवण्याचा राज्य मागासवर्गाला अधिकार आहे, पण दुसऱ्या बाजूला आरक्षण देण्याचा जो अधिकार आहे तो केंद्राला आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने जरी वटहुकूम काढला तर तो कितपत टिकेल, कारण त्यांना लगेच कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. ज्या प्रकारे आपण आधीच्या आपल्या पूर्व इतिहास आहे, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं त्याला सुद्धा चॅलेंज करण्यात आलं होतं, पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं त्याला सुद्धा चॅलेंज करण्यात आलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिल्याच्या नंतर ते तर सुप्रीम कोर्टाने रद्दच ठरवलं. पण जेव्हा
पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं त्याला स्टे आला होता संकेत. त्यामुळे सरकार पुढे सुद्धा पेच निर्माण झालेला आहे. कारण फेब्रुवारीमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला फेब्रुवारीमध्ये सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे. त्यामुळे सरकार कितपत हा निर्णय घेऊ शकेल हा सुद्धा एक प्रश्नचिन्हच यापुढे निर्माण होणार आहे संकेत. एकंदरीतच आता या सगळ्या घडामोडी घडत असताना 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर देखील सुनावणी आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाकडे देखील मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वांच्याच नजरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्या अगोदर जरांगे पाटील 20 तारखेपासून आझाद मैदानावर असेल किंवा मुंबईमध्ये असेल तर आपलं आंदोलन जे आहे ते सुरू करतायत. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या नंतर धनगर समाजाने आरक्षणाची हाक दिलेली आहे. ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये राज्य सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील. साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे. मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, महादेवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडेजी असतील, योगेंद्र कवाडेजी आहेत, शिवसंग्रामच्या आपल्या मेटेताई आहेत, सुलेखाताई कुंभारे आहेत, रयत कांतवीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला, या मेळाव्याला हजर राहणार आहे. खरं तर माननीय तटकरेजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत. तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे. आम्ही सरळ सरळ 45+ जिंकतो आहे. तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी, आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे. एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केला आहे, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. या प्रवासामध्ये तटकरे साहेब, अजितदादा फिरले, त्यांनाही तो महाराष्ट्र असेच दिसलेलाच आहे. एकनाथजी रोज फिरतात आहे, देवेंद्रजी फिरत आहे. 50,000 नागरिकांचा विचार केला, मतदारांचा ॲव्हरेज काय आहे. 50,000 नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो, त्यांच्याशी बोललो की 2024 प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर 47,412 या संवादामध्ये, इतक्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले. सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहेत. जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील,
मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 बलुतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही की एससी एसटी म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे. आणि जसे जसे दिवस येतील, मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महायुतीच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात आहे. अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना. आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही. ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही 3ही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत. बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे. मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे. आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल. आणि मोदीजींच्या नेतृत्वात, म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील. इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे. आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे. माननीय सुनील तटकरे जी, दादा भुसे जी और महायुति की इस प्रेस कॉन्फ्रेंस में अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसंकल्प यात्रा काढण्याची वेळ आली, असा घणाघात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. सावित्रीमाईंचा आजचा जन्मोत्सव हा आम्हा सर्व स्त्रियांच्यासाठीचा आमचा मुक्ती दिवस आणि एका अर्थाने आमच्यासाठीचा म्हणून असणारा एक महत्त्वाचा सण आहे. आणि म्हणून या उत्सवी वातावरणात आम्ही इथे आहोत. पण निश्चितपणे एक उणीव जाणवते, पण पुन्हा सावित्रीमाई आमच्यासमोर दीपस्तंभासारख्या उभ्या राहतात. कारण ज्या पद्धतीने आता राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि राजकारणात ज्या ज्या महिला काम करायला पुढे येतात त्यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी हात सरसावतात, तेव्हा आम्हाला सावित्रीमाई पुन्हा पुन्हा दीपस्तंभासारख्या दिसायला लागतात की आमच्यासाठी ज्या आईने शेणगोळे खाल्ले होते, दगडांचा मारा सहन केला होता, आम्ही तिच्याच लेकी आहोत. त्यामुळे चिखलफेक, शेणगोळे, दगड, काय जे काही ट्रोलिंगचा नवा प्रकार म्हणून जे काही होते त्याला न जुमानता या महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी आम्ही काम करत राहू. आणि त्यासाठीचा आदर्श म्हणून आज इथे अभिवादन करायला आलो. आज रुपालीताई पाटील यांच्यावर तुम्ही फेऱ्या घेतला, इतर पक्ष पण तुम्ही आता एकत्र येतात, काय वाटतं? नाही, इथे रुपालीताई काही मी पक्षाच्या म्हणून अजिबात त्यांना बघत नाही आहे. राजकारणाच्या पलीकडे आपली चांगली मैत्री असू शकते आणि इथे आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी आहोत. त्यामुळे एक आनंद साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहे. त्यामुळे या प्रिमायसेसमध्ये राजकारण किंवा पक्षीय अभिनिवेश आणण्याचं काहीच कारण नाही. मोदींचं तुफान महाराष्ट्रात येत आहे, महाविकास आघाडी पालक पाडण्यासाठी उडून जाणार नाही. त्या तुफानामध्ये 70,000 कोटीचं सिंचन घोटाळा उडून जाणार का ते पण जरा एकदा तपासलं पाहिजे. बाकी त्या तुफानामध्ये ज्यांच्यावर आरोप केले आणि जे आता त्यांच्या मांडीवर अंगाखांद्यावर येऊन बसलेले आहेत त्यांना त्या तुफानात किती आश्रय मिळणार हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बावनकुळ्यांचं काय बाबा, त्यांचं काहीही म्हणजे सगळंच जगावेगळं असतं. बाय द वे, तो पत्ते खेळणाऱ्याचा फोटो कुणाचा ते कळलं का? म्हणजे मला नाही माहिती झालं काय अजून. काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये कोण छोटं कोण मोठं असा वाद सुरू आहे.
आत्ता काही वेळापूर्वी मुंबईत त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली महायुतीची, तर मध्यभागी सुनील तटकरे बसत असताना बावनकुळेंनी त्यांना उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसलं आणि स्वतः ते मध्यभागी बसले. म्हणजे तेच लिडिंग किंवा ड्रायव्हिंग पोझिशनला असं त्यांनी सूचित केलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की अजितदादा गटाच्या बद्दल काहीही प्रश्न असतील तर त्यांचे प्रवक्ते त्यावरती अधिक जास्त अधिकृतपणे प्रतिक्रिया देऊ शकतात. मी उगाच बेगानी शादी में अब्दुल्ला होण्याचं काही कारण नाही. माझ्या पक्षाच्या संबंधाने जर प्रश्न असेल तर निश्चितपणे मी त्याची उत्तरं द्यावीत. पण भाजपा आणि अजितदादांचा गट या दोघांचं जर त्यांचं मिया बीवी राजी तो क्या करेगा सुषमा काजी, तर मी कशाला त्याच्यामध्ये पडू. मी सौम्या गोमेवरती बोलत नाही. हे बघा, इतरांना हीन लेखणे ही भाजपाची संस्कृती आहे. अजितदादांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि दादा असे नाहीत, परंतु कधी कधी असं होऊ शकतं की भाजपाच्या संगतीला गेल्यावर थोडेसे एखाद दुसरा भाजपचा गुण येऊ शकतो, पण मी त्यावरती काही भाष्य करू नये. मी लहान माणूस आहे. मुख्यमंत्री नाही, आम्ही असं सांगत आहोत की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि भारतात त्यांनी आत्तापर्यंत जे काही केलं त्यावर जर विश्वास असेल तर भाजपा EVMच्या आधारे निवडणुका का लढत आहे. ज्या देशांनी EVM मशीन तयार केलं त्या देशांनी सुद्धा EVM नाकारलं. नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडो एका माणसाचे करोडो नोट मोजल्या तुम्ही. अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने ही पडेंगे. या न्यायाने आम्ही फक्त म्हणतोय की तुम्ही एक तरी इलेक्शन किमान EVMच्या कुबड्या सोडून तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवावं. त्याच्यात एवढं भाजपला झोपण्यासारखं काय आहे. मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प अभियान सुरू होती. कुठपर्यंत आहे? सातत्याने वंचितकडून तुम्हाला प्रस्ताव दिले जात आहेत, 12 जागांची मागणी त्यांनी केलेली आहे. तर असंही म्हटलं जात आहे की तुमची जी युती आहे ती काँग्रेसमुळे तुटणार आहे. असं काय आहे का? नाही, मी याच्या आधीही म्हटलं, बघा इथे सगळेच पक्ष महत्त्वाचे आहेत भाजपच्या विरोधात लढताना, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्षसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र ज्या वेळेला आपण महाविकास आघाडी म्हणून भाषा करत आहोत किंवा काही बोलणी करत आहोत, तर मला असं वाटतं की हे खूप वेळेच्या आधीचं स्टेटमेंट असेल. अजून जागा वाटपाच्या संबंधाने असणाऱ्या ज्या चर्चेच्या फेऱ्या आहेत त्या अधिकृत फेऱ्या अजिबात सुरू झालेल्या नाहीत. त्याच्या आधीच कुठलंही स्टेटमेंट करणं हे मला नाही वाटत की फार परिपक्वतेचं असेल. पण एक निश्चित की सगळ्याच पक्षांनी भाजपच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे या एका मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. नाही, मला याची काही कल्पना नाही की त्यांनी पत्र दिलं की नाही दिले, पण मला एवढं नक्की माहिती आहे की आमच्याकडून त्यांच्यासाठी प्रस्ताव गेलेला आहे की त्यांनी जागांचं जे त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्हाला सांगाव्यात. मात्र त्यांच्याकडून पत्र आलंय की नाही यावरती मला निश्चितपणे माहीत नाही आहे. बाजारात तुरी आणि भटभटिनीला मारी, वरण घट करायचं की पातळ करायचं. अहो, अजून तुरीचं पीक आलं नाही, तूर खळ्यातच आहे, घरी आली नाही, डाळ झाली नाही, शिजायला घातलं नाही, तोपर्यंत ते कोणत्या प्रकारचं वरण होणार आहे यावरती आपण भाष्य करणं किती अपरिपक्वता असेल. मला नाही वाटत की त्यावर मी काही भाष्य करावं. नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? तुमचा काय संकल्प आहे? नवीन वर्षातला माझा संकल्प मी शेअर केला आहे की यावेळेला सामाजिक स्वास्थ्याची लढाई आम्ही नेहमी लढतोय, पण सामाजिक स्वास्थ्य जपत असताना स्वतःचं वैयक्तिक स्वास्थ्यसुद्धा जपायला हवं. त्यामुळे व्यायाम अजून जरा अर्धा तास त्याच्यात जास्त वाढवायचा ठरवलेला आहे. माझी 2 पुस्तकं प्रकाशित व्हायची राहिली होती, ती या नवीन वर्षात मला प्रकाशित करायची आहेत. आणि अर्थातच सन्माननीय उद्धव साहेबांना पुन्हा एकदा वर्षावर स्थापित करणे हा चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या आम्हा सगळ्या शिवसैनिकांचा एक संकल्प असेल. तुम्हाला आमदार होणं गरजेचं आहे का? तुम्ही इच्छुक आहे का? तसं काय आहे दादा, उगाच गरीब माणसाच्या विकेटी काढू नका. मी लहान माणूस आहे. माझ्या पक्षाने जो कुठला आदेश देईल तो आदेश मी पूर्ण करायचा आहे. आणि नाही, तुम्ही डिपॉझिट भरा, मी तयारी करते. कारण मी तर लहान माणूस आहे, माझ्याकडे काही डिपॉझिटला पण पैसे नाहीत, हे मी आधी पण सांगून झालेलं आहे. मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. पक्षप्रमुखांनी जो कुठला आदेश देईल तो पाळायचा, एवढं माझ्या हातात आहे. काही राम मंदिराच्या निमंत्रणासंदर्भात चर्चा सुरू आहेत. एका साईडला बेरोजगारीचा प्रश्न आहे, राम मंदिराचा मुद्दा समोर केला जातोय, कलेश यात्रा सगळीकडे फिरवल्या जात आहेत. हे सगळे निवडणुकीच्या रंगीत तालिमी का सगळी राम मंदिर. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत. माझा MLC फंड होता,
पुढे मी MLC म्हणूनच उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो. तर त्या MLC फंडातून ते पैसे मी, आणि मला आजही आठवतं की चंद्रा अय्यंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी मला मदत केली. कारण नियम असतात ना त्या MLC फंडाला एवढे पैसे इथे एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के. तर त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते सुरू केलं. मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नरके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आहे त्याच ते त्यांचं जे घर जे आहे ते जसंच तसं जे आहे उभं करू शकलो. आणि तिथे मग 3 जानेवारीला आम्ही कुठे जरी असलो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो. आणि आज मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी. थोड्या वेळाने आम्ही निघू आणि बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम किंवा मागासवर्गीयांसाठी काम करा आणि विशेषतः मुलींची शाळा, मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि अजितदादांनी सुद्धा अलीकडे मिटिंगच्या घेतल्या. त्याच्यामध्ये फुले वाड्यासाठी त्यांनी ताबडतोब 100 कोटी रुपये त्यांनी ते कबूल केलेले. आणि ती प्रक्रिया जी आहे तिथली जी जागा जी घरं वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते काम सुरू होईल. आणि भिडेवाड्याचं जे आहे त्याचं जे आपलं तिथे ड्रॉईंग जे आहेत आर्किटेक्ट करून त्याची तपासणी अजून सुरू आहे की निश्चितपणे कसं काय ते व्हावं म्हणून चर्चा सुरू आहे. ते पण काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे. ओबीसी एल्गार मेळावा आहे नांदेड, पंढरपूर, तुम्ही कुठं जाणार आहात? नाही ओबीसी एल्गार मॅडम असं आहे की 6 तारखेला पंढरपूरला, आज 3 तारखेला इथे, नंतर ताबडतोब होता मी संगमनेरला एक ओबीसीचं कोणी कार्यालय उघडतं आहे त्याचं उद्घाटन आहे. आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आटपून पुन्हा येणार. आणि 6 तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे. 7 तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती. आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम 7 तारखेला मुंबईमध्ये आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं. त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही. पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील. 13 तारखेला जे आहे तिथे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले, सुभाष राऊत तिथे आमच्या समता परिषदेचे आहेत, सतरंग मुंडे जालन्याचे आहेत, इतरसुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे. तर 13 तारखेला मी बीडला आणि त्याने परत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा विनंती ते करतायत जास्तीत जास्त जे लोक तिथे येतील असा प्रयत्न राहील. कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे. त्यामुळे तिथे मीटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे. पालकमंत्री म्हणून सध्या छगन भुजबळ यांचंच नाव नाशिक पालिकेच्या वतीने जे लावण्यात आलेले फ्लेक्स आहेत किंवा दिशादर्शक फलक आहेत त्यांचंच नाव सध्या दिसत आहे. पालकमंत्री म्हणून तुमचेच फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागलेले आहेत तुमच्या महानगरपालिकेत. मला नाही माहिती. ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे. आज त्याच्यावरती सुनावणी आहे. समता परिषदेच्या वतीनं देखील हस्तक्षेप याचिका. हो, आता पहा, एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी त्याची माळी साडी कोळी जे काय असतील काय धनगर वंजारी सगळे BJNT या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आज ती पण तारीख आहे. आता महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते सुद्धा त्यांनी सुद्धा ॲफिडेविट दाखल केलेलं आहे. आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्यू करणार आहोत आणि ते केस लढणार आहोत. सर, यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने अजूनही आपलं या केसमध्ये म्हणणं दाखल केलं. मी काल जे आहे मी जे ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फे सुद्धा ॲफिडेविट दाखल झालेली आहेत. निकष हे आमचे शब्बीरभाई अन्सारी, आमचे ओबीसी एल्गार जे आहेत त्याचे मेळावे कुठे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचं जे आहे संयोजन आणि कन्व्हेनर निमंत्रण. आणि या कामामध्ये 1978 पासून या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे. माझं तरी नंतर आहे त्या मानाने, माझ्या अगोदर पण काम करतो. जे मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत, काही त्याला गुण दिलेले आहेत, त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय. आता असं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत, अनेक संघटना. त्यामुळे ते जे काही करता आहेत, जे कोणी काही करत असतील त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध, आणि दुसरीकडून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण विरुद्ध. अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 193वी जयंती. या निमित्तानं सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झालाय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माझे सहकारी मंत्री छगनराव भुजबळजी, पालकमंत्री शंभूराज देसाईजी, आपले गृहनिर्माण आणि ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावेजी, आमदार महेश शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, रुपालीताई चाकणकर, महादेव जानकर, नरेंद्र पाटील, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, जिल्हाधिकारी आहेत, जीओ आहेत, एसपी आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, पुरुषोत्तम जाधव, शारदा जाधव, साधना नेवसे, सरपंच नायगावच्या आणि सर्व मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे अशा पद्धतीत काम केलं समाज प्रबोधनाचं. त्याचबरोबर त्या काळात चालीरीती, रूढी परंपरा अतिशय कडक असताना मुलींना, स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणाची गंगा गावोगाव नेण्याचं काम फुले दाम्पत्याने केलं.
खरं म्हणजे फुले दाम्पत्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मिळालेलं एक वरदान आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभली आणि काही ना काही देऊन गेली. समाजामध्ये जागृती निर्माण केली, समाजाला जगण्याची दिशा दिली, समाजाला मार्गदर्शक ठरणारे निर्णय घेतले आणि यामुळे खरं म्हणजे स्त्री शिक्षणातून घराघरात महिलांचा स्वाभिमान ते अबला नाही तर सबला आहेत याची जाणीव निर्माण करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या रम्या स्त्री शक्तीचं चैतन्य आहे हे आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मगाशी भुजबळ साहेबांनी देखील सांगितलं, या ठिकाणी 2000 मध्ये जी काय अवस्था होती, हा इतिहास आहे. हा इतिहास जतन करणं हे आपलं काम आहे. तो साठवणं आणि तरुणाईला प्रेरणा देणारं ठराव म्हणून या ठिकाणी आपण त्या काळात देखील हे स्मारक स्थापित करण्यासाठी उभं करण्यासाठी देखील आपण योगदान दिलं. खरं म्हणजे आपले पती ज्योतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर जो इतिहास घडवला तो आपल्याला सांगण्याची मला आवश्यकता नाही. आणि स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसण्याच्या काळात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं. त्याने अनेक कठीण प्रसंगांना देखील तोंड दिलं, मला म्हटलं, परंतु जिद्द सोडली नाही आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाची क्रांती त्यांनी घडवली. आपल्या खेड्यापाड्यातल्या स्त्रिया शिकू लागल्या, शिक्षित होऊ लागल्या, समाज पुढे जाऊ लागला आणि त्यातूनच सावित्रीच्या लेकींना खऱ्या अर्थाने या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केल्यामुळे त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवला. आज आपल्या भगिनी मगाशी भुजबळ साहेबांनी आणि आपल्या काकणकर ताईंनी देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला या महिला भगिनींना जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि मी तर सांगतो, आज महिला भगिनी सावित्रीबाईंच्या मुळे मुख्य प्रवाहात आल्याच, परंतु आपले बांधव जे आहेत त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. हा देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आहे, गौरव आहे. कारण इतिहासात प्रथमच भारतीय नौसेनेतील एका युद्ध नौकेचं नेतृत्व एक महिला भगिनी करते आहे. मोदी साहेब जेव्हा सिंधुदुर्गात आले होते त्यावेळेस ही महिला युद्ध नौकेचं नेतृत्व करणारी महिला ती पण मराठी आहे, याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि लढाऊ विमानं देखील चालवणाऱ्या महिला भगिनी आहेत आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. सावित्रीबाईंचे आपल्यावर, या समाजावर डोंगरा एवढे उपकार आहेत. त्यांचं कार्यही डोंगरा एवढंच होतं. त्याचं मोजमाप करता येणार नाही, त्याला फुटपाटीमध्ये मोजता येणार नाही. असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि आपण ते 7 जन्मात करू शकणार नाही. त्यांनी एका जन्मात करून दाखवलं आणि त्याचं मार्गदर्शक म्हणून आपण आज ते स्वीकारतो. खरं म्हणजे आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला देश समाज 50 वर्ष मागे गेला असता. ही वस्तुस्थिती आहे, हे कटू सत्य आहे. आणि म्हणून शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश दाखवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. शेतकरी मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा काढली, अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढल्या. घरचा मगाशी मला भुजबळ साहेब दाखवत होते ती आपले त्या शिल्प, त्या शिल्पामध्ये दाखवलंय काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यातून कसे त्या पुढे निभावून गेल्या. आणि समाजाला देखील त्यांनी सोडलं नाही. त्यांची जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या घरच्या पाण्याचा आहोत अस्पृश्यांना खुला केला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला. त्या मुलाचं देखील सुद्धा छायाचित्र आहे शिल्पामध्ये. आणि त्या मुलाला सावित्रीबाईंनी डॉक्टर केला. आणि खऱ्या अर्थाने हे त्यांचं मोठेपण आहे. सत्यशोधक समाजातर्फे पुणे परिसरात 52 अन्नछत्र उघडली. त्या काळात दुष्काळ होता आणि जेव्हा जेव्हा रोगराई आली त्यावेळेस देखील समाजाच्या मागे हे दोघंही उभे राहिले. हा देखील एक सगळ्यांसाठी एक प्रेरणा देणारा काय उपक्रम आहे. खरं म्हणजे एवढं आपण जेव्हा त्यांनी मगाशी मला भुजबळ साहेबांनी दाखवता एक शिल्पही दाखवलं. 1860 मध्ये फुले दाम्पत्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र या दोघांनी समाजासाठी एवढं काम केलं, त्यांचं एवढं कार्य मोठं होतं की सुदैवाने हत्येचा कट करणाऱ्यांचं देखील मतपरिवर्तन झालं. कारण अशी माणसं समाजात पाहिजेत म्हणून हे टिकली पाहिजे ही भावना त्या मारेकऱ्याच्या देखील मनामध्ये निर्माण झाली. हे सावित्रीबाईंचं मोठेपण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे खरे मायबाप आहेत असं आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं, प्रसंगी राज्याच्या समाजाच्या भल्यासाठी आपल्या लोकांच्या विरोधामध्ये बंड करायचं. ही ताकद, ही निर्भयता सावित्रीबाईंच्या विचारांनी या देशाला दिली. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.